पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हीनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम्। ईश्वर सर्वत्र समभावाने आहे असं जो जाणतो त्याने स्वतःचं हित केलं, आता त्याचा घात होणार नाही आणि त्यानंतर तो परब्रह्म स्वरूपाला पावतो। हे गुणेंद्रिय धोकोटी देहधातूची त्रिकुटी पाच मेळावा ओखटी दारुण हे। हा जो काही आपल्या पसला असलेला देह आहे, या देहाची स्थिती काय काय आहे तर याच्या ठिकाणी देह, त्यामध्ये इंद्रिय आहेत आणि गुण आहेत। हे एक प्रकारची पिशवीच आहे। धोकोटी म्हणजे काहीतरी एक त्याच्यामध्ये ठेवायची पिशवी आहे। आणि देह धातूंची त्रिकुटी, तीन प्रकारचे धातू या शरीरामध्ये आहेत, कफ, पित्त आणि वात। ह्या देहाला ते काय आहे की सतत काय असेल ते त्याचं उलाघाल करणारे आहेत। आणि हे सगळा देह जो बनतो तो पाच मेळावा ओखटी, पंचभूतांच्या मेळातून या सगळ्या देहाची निर्मिती झालेली आहे। हे उघड पाच वेऊली पंचदा आंगी लागली जव पंचानना सापडली हरणकुटी। आता याच्यामध्ये अजून एक कसा प्रकार दाखवला की यामध्ये जे काही आमच्या ठिकाणी इंद्रिय आहेत त्यांच्या सतत काही ना काहीतरी वासना आहेत आणि त्या मिळवण्याकरता आमची धडपड चाललेली असते। मिळाली तरी पुन्हा मिळाली पाहिजे म्हणून, नाही मिळाली तरी कशी मिळेल म्हणून हे सततच चाललेलं असतं। म्हणून त्याला एक उपमा दिली की पाच वेऊली म्हणजे पाच नांग्या असलेली ही इंगळी आणि ही सतत दंश करते। म्हणजे प्रत्येक इंद्रिय त्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे, वासनेप्रमाणे आम्हाला सतत काय आहे धावण्याला किंवा ते मिळवावं कसं याच्या विचाराला गुंतवून टाकते। पंचधा आगी लागली आणि त्यामुळं काय होतं की ह्यांची इच्छा आणि त्या वासनेचं अंतःकरणामध्ये, मनामध्ये एवढं काही भोगभाव जागे झालेले असतात। त्यामुळं असं वाटतं की ह्यानं पाच बाजूला अग्नीच पेटवलाय की काय। जीव पंचानना सापडली हरिणकुटी। तेव्हा एकंदरीत हा जो काही असलेला जीव आहे तो एखादा सिंह कसा हरणीला पकडतो, मग तिला धावून चौकडून वेढा घालून त्याच्यामध्ये तिला जसं काय आहे की पकडतो, तसा हा जीव ह्या सगळ्यामध्ये अडकलेला आहे। ऐसा असोनी ये शरीरी कोण नित्य बुद्धीची सुरी अनित्य भावाच्या उदरी दाटीची ना। आता काय केलं थोडंसं माऊलीने एक आपलं भाषा बोलणं नेहमीचं जे आहे त्याच्यात थोडासा बदल केला। बदल काय केला की एक उन्माद असतो असा कोणाजवळ तरी यावा की या शरीरानं जर आम्हाला एवढं पिडलेलं आहे, एवढा त्रास झाला आहे, तर मग हे अनित्य शरीर आणि त्याचे काय आम्हाला त्याचा भाव सांभाळून काय करायचे, त्याची जी काय आहे संगत करून काय, म्हणून मग काय आहे नित्य काय आहे ह्याचा विचार करून जी बुद्धी त्या नित्य ह्या विचाराशी एकरूप झालेली, नित्य हा विचार तिच्या ठिकाणी निश्चयात्मक तयार झाला आहे, नुसता निश्चय नाही दृढ निश्चय झाला आहे। मग बुद्धीचा दृढ निश्चय हीच एक सुरी
असं काय केलं माऊलीने कल्पना मांडली. आणि त्या सुरीने काय केलं तर अनित्य भाव जो आमच्या ठिकाणी उभा आहे त्याचा जो काय आमच्या ठिकाणी इच्छेचं सतत सतत काहीतरी, जसा एखादा भुईनळा कसा चालावा तसं सतत बाहेर पडते. मग ही ज्या उदरामध्ये ह्या इच्छा साठलेल्या आहेत कोणत्या अनित्य प्राप्तीच्या, त्या उदराला ह्या नित्यभावाच्या बुद्धिरूपी सुरीनं का फाडून काढू नये. जर तसं झालं तर दाटीची ना असं जर झालं तर मग एकदाचं हे सगळं बाजूला निघल आणि मग ही नित्यबुद्धी कायमची आमच्याकडे राहील. एखाद्या वेळेस आम्हाला हे कळतं, कळत नाही असं नाही, हे सगळं जाणार आहे आणि काय आहे असं मनुष्य सहजसुद्धा म्हणत असतो, काय खरं आहे, पण निश्चय राहत नाही ना, त्याची दृढता राहत नाही. मग दृढ जी बुद्धी होईल तिला एक सुरी म्हटलं आहे त्याने. आणि तिनं जेव्हा आपल्याच ठिकाणी होत असलेला आपला घात आहे त्या घाताला दूर करण्याकरता असं काहीतरी थोडीशी अंमलबजावणी केल्याशिवाय ह्यातनं ते निघणार नाही. परी ये देही असता जो नयेचे आपण या घाता आणि शेखी पंडुसुता तेथेची मिळे. आता देहात आणि देह तादात्म्य भावानं जर आपण राहिलो, देहाच्याच ठिकाणी असलेल्या गरजा आणि त्याचाच विचार जर आपण करत राहिलो तर आपण आपलाच घात करून घेतला. पण आपला घात करायचा नाही असं जर ज्याच्या ठिकाणी परिपक्व झालं, त्याच्या बुद्धीला हे विवेकानं परिपक्वत्व आलं तर मात्र तो काय करील तर आपल्या बुद्धीच्या ठिकाणी विवेकाचीच जागृती ठेवेल. आणि तो विवेक परिपक्व झाला किंवा दृढ निश्चयाचा झाला की मग ह्या होत असलेल्या घातापासून तो बाजूला निघेल. आता काय झालं, त्याचं अंतःकरण, त्या अंतःकरणातली बुद्धी, मन, चित्त हे सगळेच परमात्मा भावाकडे निघाले. त्यामुळं या देहतादात्म्य भावातनं ते बाजूला निघाले. त्यातनं त्यांची बुद्धी शुद्ध झाली आणि शेकी पंडसुता तेथेची मिळे, मग तो ब्रह्मस्वरूपाला मिळेल. जोपर्यंत देहभाव आहे तेव्हा ब्रह्मस्वरूप जवळ असूनसुद्धा आपल्याला त्यात मिसळणं होत नाही. पण देह बाजूला काढला की दुसरीकडं कुठं लांब नाही परमात्मा. त्याच्यामुळे एक आहे की देहाचा विसर पडला की परमात्मा जवळच आहे. मग देहाचा विसर पडणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याच्याकरता तो जो काही आहे कोणी एखादा की त्याने आता हे सगळे अभ्यासाचे मार्ग स्वीकारून बुद्धीला परिपक्व केलेलं आहे, तोच ह्या घातापासून बाजूला निघून शेवटी आपलं जे काही असल मिळालेलं आयुष्य त्याचं सार्थक करून घेतो. जे जे योग ज्ञानाची या प्रौढी ओलांडून या जन्मकोडी न निघो इया भाषा बुडी देती योगी. आता काय आहे की काही गोष्टी अगोदर ज्या काही आपण आत्ताच्या ओव्या 2-3 पाहिल्या त्याच्यासाठी आणखी एक आता ही महत्त्वाची ओवी की पहिलं ज्ञानप्राप्ती असावी लागते. ज्ञान कोणतं तर आत्मज्ञान. आत्मज्ञान आमच्या ठिकाणी झालं एकदा की मग ज्ञान होऊन चालत नाही, आत्मा अनुभवाला यावं लागतं. एकदा का आत्मा अनुभवाला आला की मग जसं अश्वत्थामा किंवा तो उपमन्यू त्याला काय असायचं, पिठाचं दूध मिळायचं आणि मग पिठाचं दूधला दूध तो म्हणायचा. पण ज्यावेळेस दुसऱ्या मित्राच्या घरी गेल्यावर त्या मित्राच्या आईनं गाईची धार काढलेलं दूध त्याला दिल्याबरोबर खरं दूध काय कळालं. आणि खरं दूध कळाल्यानंतर आईला सांगितलं आता मला हे पिठाचं दूध देऊ नको. ते म्हणले आपण कुठनं दूध आणायचं, आपण गरीब आहेत. ते म्हणलं नसलं तरी चालेल, मला खोटं नको. हे काय आहे असं आपल्याला विचारात का आणायचं, हे उदाहरण याकरता सांगितलं की आत्मा अनुभव आला, आत्मसुख अनुभवाला आल्यावर खोट्या सुखाच्या नादी कोण लागल मग. म्हणून मग नुसतं ज्ञान नाही, ज्ञानानं आत्म्याचा अनुभव आला पाहिजे. मग ज्ञानप्राप्ती झाली पण अनुभव यायला योग पाहिजे. योग म्हणजे ध्यान योग पाहिजे. ध्यानानं आत्मा आमच्या ठिकाणी अनुभवाला आला पाहिजे. तो कसा आहे तर योग ज्ञानाची प्रौढी. प्रौढी याचा अर्थ आता काय आहे, तो लहान राहिला नाही,
म्हणजे हा अभ्यास करत करत त्याच्याजवळ पक्कपणा झाला आहे. तात्पुरता असतो, ते कधीतरी धरसोड करेल. असं सांगतात की एखाद्या गावात नास्तिकाची संख्या जास्त असली आणि आस्तिकाची संख्या कमीच असली तर हे सगळे नास्तिक ह्याला कधी आस्तिकाला नास्तिक करतील हे काही सांगता यायचं नाही. पण ज्याच्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीची परिपक्वता झाली त्याला ह्याचं काही भय वाटत नाही. कारण त्याला सांगितलं योग आणि ज्ञान त्याच्या प्रौढत्वाला आलं आहे, म्हणजे त्याला आता परिपक्व झालेला आहे. असा जो कोणी आहे ओलांडोनिया जन्मकोडी, आता तो जन्मजन्मांतर जे काही अगोदरचे भोगत होता ना ते सगळं सुटलं, तो त्याच्यातनं बाहेर आला. न निगो या भाषा बुडी देती योगी, आता परत त्यात जायचं नाही. अशी जी काही त्यांनी आपली काय केली, स्वतःच्या ठिकाणी खुणगाट बांधली. भाषा याचा अर्थ वचन म्हटलं तरी चालेल, प्रतिज्ञा म्हटली तरी चालेल. या योगियानं अशी प्रतिज्ञा केली की आता पुन्हा जन्म मरणात जायचं नाही, आता आपल्याला ह्या सगळ्यातनं मुक्त व्हायचं आहे. हे योगज्ञानाची त्यांच्या ठिकाणी खुणगाट झाल्यामुळं या सगळ्या गोष्टी त्यांनी ठरवल्या. जे आकाराचे पैल तीर, जे नादाची पैल मेर, तुर्येचे माझ घर परब्रह्म जे. आता दाखवलं यासाठी काय काय आहे, तर आत्ता आपण जे गुंतलो आहे ते आकारामध्ये. आकार म्हणजे काय, नाम आणि रूप. आपल्याला जे नाम आहे, आपल्याला जे रूप आहे, रूप म्हणजे आकार आणि आकाराला नाम आहे. हेच आमच्या ठिकाणी आता काय आहे, बसलेलं आहे. अगदी झोपेतनं कोणी आम्हाला हाक मारली तरी आम्ही आमच्या नावाचा आम्हाला काय आहे जाणीव झाली की ओ म्हणत उठतो. इतके आमच्या ठिकाणी नामरूप पक्क झालेलं आहे. आता त्याच्या पलीकडे ह्या नामरूपाला सोडून द्या म्हणून मग पहिलं तीर हे राहिलं अलीकडच्या कडेला आणि त्याच्या पलीकडच्या तीराला जावं लागल. आणि मग आणखीन दाखवलं की जे नादाची पहिलं मेर, दुसरं कोणतं, नाद म्हणजे शब्द, शब्दाच्याही पलीकडे जो शब्दानंतर आहे. म्हणून मग जसं काय असं सांगतात की पहिल्यांदा उन्मेष होतो परेमध्ये, पश्चंतीमध्ये नाद होतो, मध्यमेमध्ये हेतू तयार होतो आणि वैखरीतून शब्द बाहेर पडतो. हे शब्दच घेऊन आपल्याला जायचं आहे, पण ते शब्द कुठपर्यंत जातील, परेपर्यंत जातील. मग का, तर त्याच्या पलीकडे ना ते. म्हणून मग शब्दाच्या पलीकडे जाणार जर जाईल तर तुर्येचे माझं घर, माझं घर म्हणजे आतलं घर, आतल्या घरात म्हणजेच तुर्येच्या अवस्थेमध्ये हा परमात्मा आहे. मग हा परमात्मा जर अनुभवाला यायचा असेल तर कोणाकोणाला ओलांडावं लागल, नामरूपात्मक असलेल्या ह्या अलीकडच्या तीराला, शब्द सृष्टीमध्ये आणि शब्द असलेल्या सगळ्या अरण्यामध्ये आम्ही जे गुंतलो त्याच्याकडं पलीकडं जाऊन तिन्ही अवस्थेला बाजूला ठेवून जेव्हा तुर्या जागी होईल, तुर्या ही जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या आम्हाला दिलेल्या आहेत ईश्वराने, आम्ही नाही कमवलेल्या, पण तुर्या आपल्याला कमवावी लागते. तुर्या मिळवण्याकरताच परमार्थ आहे. आणि कधी मिळेल, जेव्हा या आकाररूपी नामरूपी असलेल्या देहाचा विसर पडून शब्दरूपी व्यवहाराचा सगळा विसर पडेल, मग आपण तुर्येच्या ठिकाणी जाऊ. तिथं मात्र परमात्म्याची भेट होईल, कारण तिथं परब्रह्म आहे. मोक्षासकट गती जेथे येती विश्रांती, गंगादी अपांपती सरिता जेवी. आता हे सगळं गोष्ट खरी. आपण काय म्हणत असतो की परमार्थ कशासाठी करायचा, मोक्ष प्राप्ती करता. मोक्ष म्हणजे काय, की जे जन्मजन्मांतर आम्ही फिरतोय त्याच्यातनं मुक्त होणं म्हणजेच मोक्ष आहे. कारण त्याच्यातनं पलीकडे गेल्यावर जे उरतं ते केवळ निरतिशय सुख असतं. मग मोक्षाच्या ह्याच्यामध्ये गेलो आम्ही की सुखातच गेलो. आता जो मोक्ष आहे तो प्राप्त करण्याकरता आमची परमार्थाची जी वाटचाल चालली, परमार्थरूपी जे काही साधन आम्ही करतो त्याची जी गती, ती गती मोक्षाच्या जवळ जाते. आणि तिथे गेल्यानंतर मोक्ष सहजच परमात्मा स्वरूपात जातो. कारण मोक्ष म्हणजेच सुख आहे, म्हणजेच परमात्मा आहे. मग त्याची गती त्या ठिकाणी गेली की परमात्मा भेटला की काय, मोक्षच प्राप्त झाला. जेथे येती विश्रांती, हा मोक्ष तिथंच आहे विश्रांतीसाठी.
त्याला उदाहरण दिलं की गंगा असो नाही तर कोणत्या कोणत्या ज्या नद्या आहेत की ज्या समुद्रापर्यंत जातात, त्या कोणत्या जरी नद्या असल्या तर सगळ्यांचं पाणी समुद्राला जाऊन मिळतं. एकदा त्या नदीची उगमापासून जे वाहतूक आहे ते समुद्राला मिळेपर्यंत तिथून तिला धावाधाव करायची गरज नाही. पण ती नदी एक अशी आहे की उगमापासून समुद्रापर्यंत येऊन आपलं पाणी समुद्राला देते. एवढंच नाही तर जोपर्यंत वाहते तोपर्यंत पाणी देतच राहते. मग तिला समुद्राशिवाय जशी गती नाही तसं मनुष्याला मोक्ष आणि मोक्षाला परमात्मा हीच आमची काय आहे, गती आहे. ते सुख येण्याची देहे पाय पाखाळणी आला आहे, तो भूत वैषम्ये नोहे विषमबुद्धी. आता यात एक गोष्ट आहे की देहाबद्दलचं एवढं सगळं सांगितलं की देह भाव सुटल्याशिवाय तिथं जाता येत नाही. पण हे सगळं साधन कशाने करायचं? साधन करायला काय देह सोडून द्यायचा आणि मग साधन काय? आता जर एक ठरवायचं असेल तर देह हे साधन ठरवायचं आहे. म्हणजेच हे सुख प्राप्त करण्याकरता देहातच असलं पाहिजे. देहात राहून ही साधना करायची, पण देहाचा विसर पाडून घ्यायचा आहे. आता जेव्हा आपल्या ठिकाणी काय होईल की सुखाची जागृती होईल, सुखाचा अनुभव येईल, तेव्हा मात्र हे सुख की जसं मनुष्याला काय आहे, पाण्याची गरज आहे आणि तो जर कुठे गेला तर त्याला पाण्याचा साठा दिसला म्हणजे मग सुरुवातीला काय करतो, पाय बुडवतो. त्यात पाय बुडवले की त्याला बरं वाटतं, म्हणतो आता फार बाहेर उष्णता होती, आता बरं वाटायला लागलं. तसं ते सांगतात की ते सुख येण्याची देही पाय पाखाळणे आलाही. म्हणजे सुरुवातीला त्या सुखात तुम्ही गेल्यावर तुम्हाला पाय धुतल्यासारखे वाटतील. वा वा वा, सुखाची आयली कडीले मेरे, चित्त उभे ठेले सुखा बरे. तिथं गेल्याबरोबर चित्ताची सुखाची जी काही अनुभूती आहे ती यायला लागते. पण मग मात्र अनुभव वाढत चालला आणि अनुभवाची परिपक्वता झाली की भूत वैषम्याचे नोहे विषमबुद्धी. आता त्यातून बाहेर आला तर अनेक भूत मात्र जे दिसत होती ते अनेकपणा दिसणार नाही. सगळं काय, जसं एखादं काय मोठं पातेलं आहे आणि ते मोठं पातेलं भरून म्हणजे खालपासून वरपर्यंत शिग लावून लाडू ठेवलेत. कोणत्या लाडूची चव एकच ना, लाडूची संख्या मोजता येईल. या संपूर्ण पातेल्यामध्ये 500 लाडू आहेत, पण चव सगळ्याची जशी तशी भूत मात्र अनेक आहेत, पण सगळे सम आहेत. हा त्याच्या ठिकाणचा विचार होईल. म्हणजे त्याच्याजवळ आता ते विषमबुद्धी राहणारच नाही. दीपांच्या कोडी जैसे एकची तेज सरीसे, तैसा जो असे सर्वत्र ईशू. आता त्यात दुसरं एक उदाहरण दिलं. या उदाहरणाचा विचारसुद्धा आपल्याला एक अशा पद्धतीनं करता येईल की एक दिवा लावला आहे आणि त्या दिव्याला लावत 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 संपूर्ण परिसर सगळे दिवेच लावले. तिथं आहेत तेवढ्या सगळ्यामध्ये आता दिवेच लावले. कितीही दिवे असू द्या, त्याच्या काय आहे, दीपांच्या कोडी म्हणजे अनेक दिवेत. त्याची संख्यासुद्धा सांगता येत नाही किंवा सांगता आली तरी पुष्कळ आहेत. पण प्रकाश एकच आहे का नाही? प्रकाशात काय आहे, प्रकाशात दोनपणा नाही. आता त्याच्यात दुसरा विचार असा, हे सगळे लावले दिवे, संपूर्ण परिसरभर दिवेच लावलेत आणि नंतर एक मनुष्य आला. नंतर आला तो, त्यांनी पाहिलं खूप दिवेत. पहिला कोणता आहे सांग रे? त्याला पहिला कोणता आहे सांगता यायचं नाही, कारण सगळे सारखे, सगळ्याचे प्रकाश सारखे दिसतील. हा पहिला होता, मग त्याला हा तुम्ही सगळे दिवे लावलेत असं त्याला नंतर सांगता येत नाही, कारण सगळे दिवे समानच वाटतात. तैसा जो असे सर्वत्र ईशू, त्याप्रमाणे इथं ईश्वर हा शब्द परब्रह्मासाठीच आहे. एकंदरीत त्याप्रमाणे सगळीकडं हा ईश्वर सम आहे हे लक्षात घे. ऐसेनी समत्वे पंडुसुता, जिये जो देखत साता, तो मरण आणि जीविता नागवे पुढा. अशा तऱ्हेनं ज्याच्या ठिकाणी समबुद्धी झालेली आहे, तो देह असून सगळ्या जगात वावरत असूनसुद्धा सगळीकडं समदृष्टीने पाहतो. आता त्याला मरण आणि
जन्माला येणं, हे दोन्ही जन्म मरण हे आता त्याच्याजवळ राहिलं नाही. तो आत्ता जन्माला आला आहे आणि आताचा देह पडणार आहे, मृत्यूकडे जाईल, पण पुन्हा जन्माला यायची गरज त्याला राहत नाही. म्हणून तो दैवागळा वाणीत असो वेळोवेळा, जे साम्यसे जे डोळा लागला तया. आता याप्रमाणे असा जो काही परिपक्वतेला गेलेला आहे की ज्याच्या ठिकाणी समभाव झाला आणि सगळीकडे ईश्वर समान आहे हे ज्याच्या ठिकाणचं पक्कं ज्ञान होतं, त्याला मात्र हे काय समजतात, दैववान आहे, भाग्य आहे. हा भाग्याचा आहे. दैवागळा म्हणजे बाकीची दैव तुमची आमची असतील ते पोटापाण्याचे मिळवण्याचीच आहेत, पण हा वेगळ्या दैवाचा आहे. अशासारख्या मागच्या ओवीत सुद्धा आलं, ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसो तू वीरेशा, हे स्तुती नोहे भाऊ असा भाग्याचा तो. तिथंही त्याला सांगितलं भाग्याचा, इथंही हे सांगतात. म्हणजे जो परब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी मिसळतो त्याला भगवंत भाग्यवान समजतात. आता याच्याजवळ काय आहे, हे भाग्य म्हणजे ह्याला काय मिळाले, तर साम्य सेजे डोळा, साम्याच्या सेजेवर आलेला आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी आता मनुष्य सेजेवर झोपला म्हणजे स्थिर असतो का नाही, अंतरुणावर झोपला की स्थिर झाला, तशी साम्यतेत हा झोपलेला आहे, साम्यतेत स्थिर झालेला आहे. असा असलेला ज्याचा साम्यपणाचा डोळा लागला आहे तो आता कसा आहे, तर दैवागळा आहे, श्रेष्ठ आहे, भाग्यवान आहे. प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः य पश्यति तथात्मानं कर्तारं च पश्यति. आता या प्रकृतीचा आणि पुरुषाचा काय संबंध आहे हे ज्ञानाने कळालं. प्रकृती तर कर्माचीच आहे. आपल्याला माहिती आहे की प्रकृती एक क्षणभरही थांबत नाही, तिच्या ठिकाणी काय आहे, सतत सतत कर्मच आहेत. अशी ही कर्म करणारी प्रकृती जरी असली तरीसुद्धा सर्व कर्म होऊन कर्म केलेली ही प्रकृतीच आहे. प्रकृती आणि गुण हे दोन्हीच कर्म करतात. त्या सगळ्यापासून हा परमात्मा वेगळाच आहे. या आत्म्याला, या परमात्म्याला या कर्मामध्ये काही नाही, ह्याची सत्ता वापरली जाईल पण तो काही त्या कर्मामध्ये काही नाही, असं ज्याच्या ठिकाणी पाहणं झालं, जो अशा पाहण्यातून पाहतो तोच आता खरा पाहणारा झाला आणि त्याला मुक्ततेचाच रस्ता सापडला आहे. आणि मनोबुद्धी प्रमुखे कर्मेंद्रिये अशेखे करी प्रकृतीची हे देखे साचे जोगा. आता एक आहे की प्रकृतीच कर्म करते असं ज्याच्या ठिकाणी आलं आहे ते कर्म करण्याकरता मन बुद्धी हे सुद्धा त्या ठिकाणी असतातच ना. कारण प्रकृती आहे, प्रकृतीची कर्मेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, मग अंतःकरणातले म्हणजे अंतःकरण इंद्रियसुद्धा तिथं आहेत. पण हे सगळेच असे आहेत की हे सगळं करत असतानासुद्धा त्यांच्या ठिकाणचा अलिप्तपणा आहेच आहे. जसं एखादा सामान्य मनुष्य आहे, त्याच्या घरी अगदी रोजची पंचायत आहे काय खावं, पण थोडासा काय आहे नाटकात भूमिका करणार आहे, मग त्याला काम मिळतं तिथं आणि त्याला रोजंदारी असते किंवा आता हे तुला हे नाटकाचा प्रयोग झाला की तुला 200 रुपये, मग त्या 200 रुपयात त्याचे आता उद्याचा दिवस भागणार आहे. मग तिथे येतो तो आणि त्या नाटकात राजाचं काम करतो. तो सामान्य माणूस इथं कोण आहे, राजा आहे, पण राजासारखा बोलतो. जे कोणी येईल त्याला दे रे ह्याला ओंजळभर मोहरा म्हणतो, दे ह्याला हा दागिना म्हणतो, पण मनात म्हणतो आपल्या घरी काही नाही, आपल्याला 200 रुपयेच मिळायचे. म्हणजे त्या नाटकाच्या भूमिकेपासून तो जसा अलिप्त असतो, वास्तविकपणाला असतो, तसं मनबुद्धी हे सगळं कर्म करूनसुद्धा मी कोणाचा संबंध आहे, कोण माझ्या ठिकाणी नित्य संबंधाचा ह्याचा विचार करते. घरीची राहटती घरी घर काही न करी अब्र धावे अंबरी अंबरते उगे. आता त्यांनी दाखवलं की जसं घर आहे आपलं आणि घरात जी माणसं आहेत ते आपली आपली कामं करतात, कुणी काय घरात जे काही ज्याच्या त्याच्या पुढं काम आहे ते करतं, घर शांत असतं.
घरातली माणसंच फक्त इकडं तिकडचं काम करतात. तसंच ढग येतात आणि निघून जातात किंवा ढगाचं सतत वाहतूक दिसती. आकाश काही नाही, आकाश असतं ते स्थिरच असतं. तैसी प्रकृती आत्मप्रभा खेळे गुणी विविधारंभा तेत आत्मा तो ओथंबा नेणे कोण. आता त्याला त्याच प्रकारचं उदाहरण, हे 2 उदाहरणं देऊन पुढं सिद्धांत दिला की प्रकृती आत्मप्रकाशानंच कर्म करते. ते सगळं कर्म करत असताना गुण त्या ठिकाणी घेते आणि गुणाच्या संबंधातून सगळा जो तुमचा आमचा संसार आहे किंवा प्रपंच आहे त्याचा खेळ खेळत असते. तिचा तो खेळ आहे तो विविधारंभा अनेक प्रकाराने असतो. म्हणजे आपण दिवसभरात नेहमीच सुखी असतो असं नाही, कधी सुखी कधी दुःखी. हे सगळे हिचेच खेळ आहेत की सुखी करायचं दुःखी करायचं हे सगळं चालतं. पण आत्मा तो ओथंबा म्हणजे फक्त खांबासारखा, तो त्या ठिकाणी स्थिरच आहे. तो ह्या सगळ्यामध्ये कशातही मिसळत नाही. ऐसेनी येणे निवाडे जयाचा जीवी उजीवडे अकर्तया ते पुढे देखिले तेणे. आता हे ज्याप्रमाणे उदाहरणं दिली आता, असं ज्याच्या जीवापुढं हा प्रकाश येतो, कोणता ज्ञानप्रकाश, तो जीव ह्या ज्ञानप्रकाशानं आता युक्त आहे. त्याला हे कळतं आहे की सगळं प्रकृतीचं आहे, आपण ह्याच्यात काही नाही. आपलं जर काही असेल तर इथं फक्त तात्पुरतं आहे, म्हणजे ह्या कर्माशी आपला संबंध नाही. असं ज्या जीवाला कळतं तो कर्म करूनही त्यातून अकर्ता असतो. म्हणजे हे त्याचं अकर्तेपण कधी स्पष्ट होईल, कर्म करून कर्मातनं दूर राहील तेव्हा तो अकर्ता असतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.